म्हटलं तसं कोणी पायी जाते, तर हे केवळ प्रसिद्धीपुरतं आहे की यानं खरंच काही फरक पडतो आणि तुम्ही तसं काही करणार आहात का? हे माहिती नाही आता हे किती दिवस टिकणार आहे आणि ते सिंबॉलिक एक दिवसासाठी 2 दिवसासाठी असेल तर काही फरक पडणार नाही. आणि खरंच पाहणार म्हणजे आता आज मी पाहिलं देवेंद्र फडणवीस अंतराळामध्ये मोटरसायकलवरून आले, तर उद्यापासून अंतराळामध्ये ते मोटरसायकलवरूनच आले तर अधिक गांभीर्याने घेतली. आता प्रश्न राहिला माझ्या पुढचा. मला जे काही ज्याला इंग्रजीमध्ये सेल्फ परसेप्शन म्हणतात त्याचा अभ्यास आम्ही करत नाही, इंटेलिजन्स डिपार्टमेंट करतो. आणि ते लक्षात घेऊन त्यांनी मला जे काही संरक्षणाची माझी व्यवस्था केली त्याच्यामध्ये मला कळलं होतं की तुम्ही बुलेटप्रूफ गाडी ही वापरली पाहिजे. आणि बुलेटप्रूफ गाडी मला पाठवली, मुंबईला पाठवली, दिल्लीला पाठवली, इथं पाठवली. पण मी त्यांना विनंती केली की मला आवश्यकता नाही आहे. आणि गेले 4 वर्ष ती गाडी येत होती, मी पाठवत होतो. आता ती कधी करावी हे सांगितलं. अशा परिस्थितीत माझ्याकडे माझी स्वतःची गाडी घरची नाही, त्याच्या पुढे रस्ता दाखवणारी गाडी आणि मागं एक गाडी. त्याच्यामध्ये इथल्या गृह विभागाचे लोक आणि माझा पर्सनल स्टाफ आहे त्यापैकी एक, असे साधारणतः 2 ते 3 वाहनं ही माझ्या पुढे असतात. यापूर्वी ही 4 होती, म्हणजे ती जादा होती, पण ही 4 मी करून त्यालाच जवळपास 3-4 वर्ष झाली. आणि आता आणखीन त्याच्यात बदल करावा ही विनंती मी त्यांना केली. आजच त्यांच्या आले मी वाचून दाखव त्यांना द्या. सर्व PSO करिता एक सूचना आहे. सध्या पंतप्रधान विशेष सुरक्षा विभाग मुंबई यांनी माझ्या सहकार्याने हे कळलं. म्हणजे याच्या बाहेर आम्ही गेलेलो नाही. आम्ही जातोय त्याच्या बाबतीत त्यांनी आम्हाला त्यांचं मत स्वच्छ या ठिकाणी कळवलं आहे. तुम्ही म्हटलात की सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि त्याला मोदींनी यावं. मोदी थेट लोकांशी बोलतात मात्र सर्वपक्षीय बैठकीला येत नाहीत. याचा काय परिणाम होतो एकूण निर्णय प्रक्रियेवर? आहे पार्लमेंटमध्ये सुद्धा ते क्वचित येतात. म्हणजे विश्वासाचा ठराव, अविश्वासाचा ठराव, राष्ट्रपतींचं अभिभाषण असे 2-3 जर ऑकेजन ठेवले तर ते फारसं कधी येत नाही. मागच्या 7 सेशनमध्ये